श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 4. दुर्वासांची उपकथा आणि द्रौपदीची पूर्वकथा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीकृष्ण धर्मराजाला पुरातन गोष्ट सांगू लागला. धर्मराजा, तुमची पत्नी गतजन्मी मेधावी ब्राह्मणाची कन्या होती. ती सौंदर्याची जणू खाणच होती. तिचा जन्म झाला तेव्हाच तिची आई मरण पावली. वडिलांनीच तिचे संगोपन केले. मेधावीची ती लाडकी होती. तिला चांगली समज आल्यानंतर तिला नीतिशास्त्र, व्यवहार चातुर्य शिकविले. ती मोठी होत असताना तिच्या वयाच्या मुलींचे विवाह झाले. काही मुली तर माता झाल्या. त्यामुळे मेधावीची कन्या मनात झुरू लागली. माझे लग्न केव्हा होईल अशी चिंता तिला भेडसावू लागली. वडील महापंडित असूनही मुलीचे लग्न वेळेवर व्हावे हे त्यांना का कळत नाही? विवाहाचे वय उलटते आहे, अजून मी कुमारीच आहे. या चिंतेत ती बसलेली असताना दुसरीकडे मेधावीने वर संशोधन खूप तळमळीने केले, पण योग्य वर दिसत नव्हता. दमून भागून घरी आला तेव्हा त्याचे अंग तापाने फणफणले होते. डोळ्यांची आग होत होती. अंगात प्रचंड वेदना झाल्या. तेवढ्यात त्याने मुलीला हाक मारली. हाक ऐकताच कन्या धावत आली. तोपर्यंत मेधावी निपचित पडला होता. हातपाय गार पडले होते. तो पुण्यवान होता म्हणून त्याला मृत्युक्षणी श्रीकृष्णांचे दर्शन झाले. त्या पुरुषोत्तमाचे नाव घेताच त्याने प्राण सोडले. विष्णूंचे दूत त्याला वैकुंठात घेऊन गेले. वडिलांची ही अवस्था पाहून त्या मुलीला शोक अनावर झाला. आता मी कोणाच्या मांडीवर डोके ठेवू? मला ना कोणी राहिले, कोणी नातेवाईक. कोणाच्या भरोश्यावर आता जगू? या आश्रमात एकटी कशी राहू? तिच्या रडण्याच्या आवाजाने जवळपासचे ब्राह्मण धावून आलेत. मेधावीचा मृतदेह पाहून त्यांनाही रडू कोसळले. त्यांनी मेधावीवर अंत्यसंस्कार केले. नंतर कन्येने यथाशक्ती उत्तर कार्य केले. नंतर ती आश्रमात एकटीच राहत असताना दुर्वास मुनी तेथे आले. मुलीने त्यांचे उत्तम स्वागत केले आणि आपली करुण कहाणी त्यांना सांगितली. आपला विवाह होत नाही ही व्यथा त्यांनी सांगितली. इति श्री अधिक मास महात्म्य अध्याय 4 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.